नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। मोदींविरोधात इंडिया आघाडीला चेहरा द्यावाच लागेल, मी नेतृत्वाची स्वप्न पाहत नाही, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। आज दुपारी 3 वाजता इंडिया आघाडीची बैठक, शरद पवार उद्धव ठाकरे बैठकीसाठी दिल्लीत। इंडिया आघाडीचे सर्व नेते बैठकीस उपस्थित राहणार। इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याची शक्यता। संसदेच्या अधिवेशन काळामध्ये आतापर्यंत 92 खासदारांचं निलंबनाविरोधात इंडिया आघाडीतील पक्ष नाराज। मुख्यमंत्री शिंदेंच्या रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये अर्धा तास चर्चा। नागपुरात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। मराठा आरक्षणासाठी आज विशेष कॅबिनेट बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधिमंडळात मराठा आरक्षणावर भूमिका मांडण्याची शक्यता। शिंदे समितीचा दुसरा अहवाल स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता। मुंबईत विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता। रविकांत तुपकरांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। रविकांत तुपकरांचा मोर्चा विधान भवनाकडे जाण्यापासून रोखला। सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर रविकांत तुपकर आक्रमक। शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राला पनवती लागली। मुख्यमंत्र्यांवर टीका करताना रविकांत तुपकरांकडून पनवती असा उल्लेख। आघाडीच्या नेत्यांच्या आज भेटी घेणार, मात्र मला हुडी घालून भेटण्याची गरज नाही, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर नाव न घेता टीका। मनोज जरांगे पाटलांच्या मराठा संवाद दौऱ्याला 20 डिसेंबरला सुरुवात। लातूरच्या रेणापूर आणि बीड इथं 23 तारखेला जरांगे पाटलांची इशारा सभा होणार। राज्याची लोकसंख्या 12 कोटी, मग 15 कोटी दाखले कुठून येतील? 15 कोटी प्रमाणपत्र कसे तपासले? छगन भुजबळ यांचा सवाल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातीय जनगणनेला विरोध। विदर्भ सहसंघचालक श्रीधर गाडगेंकडून बौद्धिक वेळी उल्लेख। संघाची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता। मराठा समाज 6 कोटी असल्याचं जरांगे म्हणतात। 6 कोटी म्हणजे 50% समाज। खरं कसं मानायचं? कोर्टासह सगळीकडे जातीचा प्रश्न विचारला जाणार असेल तर जातीय जनगणना हाच एक पर्याय आहे। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। संघाच्या कार्यालयातील बौद्धिकसाठी अजित पवार गटाची दांडी। अजित पवार गटाचे आमदार न आल्यानं चर्चेला उधाण। अजित पवार आणि आमदार आले असते तर काही बिघडलं नसतं। प्रवीण दरेकरांची अजित पवार गट उपस्थित नसल्यावर प्रतिक्रिया। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी पडेल ते काम करू। अजित पवार मुख्यमंत्री व्हावे हाच 2024चा संकल्प। आमदार अमोल मिटकरी यांचं वक्तव्य। मला रोज धमक्या येतात, माझी हत्या होऊ शकते। जर हत्या झाली तरी देखील जयश्री पाटील लढणार। गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य। हिवाळी अधिवेशन लांबणार का यावर आज निर्णय होणार। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक। विरोधकांकडून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी। छगन भुजबळ यांच्या कारला विधान भवन परिसरात आता थेट प्रवेश। सुरक्षेच्या कारणास्तव भुजबळ यांच्या कारला थेट प्रवेश। गोळी मारण्याची धमकी आल्यानंतर भुजबळांसंदर्भातला हा निर्णय।